मंडळींनो नमस्कार। आज आपल्या गावच्या शाळेच्या क्रीडा स्पर्धा आहेत। आपल्या चिंद्रवळे गावाच्या 3 शाळा आणि इतर दोडवली, कर्दे, वाघांबे अशा 4 गावांच्या एकूण 8 शाळांच्या क्रीडा स्पर्धा इथं चालू आहेत। सर्व गावातली मंडळी, शिक्षक सर्व उपस्थित आहेत आणि या बाजूला खो खो आता दाखवला तो आणि इकडे सर्व मंडळी आहे बघा, सर्व प्रेक्षक आहेत। अंकुश दादा पण आलेला आहे आणि आता आपण पुढे जाऊया। तिकडे लांब उडी, उंच उडी सर्व खेळ चालू आहेत। या बाजूला छान पॅव्हिलियन बनवलेलं आहे। सर्व बक्षिसं वगैरे इथं समोर आहेत। बरेचसे खेळ झालेले आहेत, कबड्डी वगैरे। आता फायनल वगैरे फक्त बक्षीस वितरण चालू आहे, कारण जास्त मुलं नसल्यामुळं दुपारलाच स्पर्धा सगळ्या उरकलेल्या आहेत। आपल्या टायमाला अगदी संध्याकाळ व्हायची, 2-2 दिवस असायच्या स्पर्धा, पण हरकत नाही, थोडक्यात पण मजा आहे। आता इकडे या बाजूला बघूया, उंच उडीची तयारी सुरू आहे। चला जाऊया। या बाजूला खेळाडू तयार आहेत उंच उडीसाठी, मोठ्या गटातले आहेत। आणि इकडं अंकुश दादा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा देत आहेत उंच उडीसाठी। हे आपल्या चिंद्रवळे गावचे सोळंकी सर। मुली स्पर्धेचे रिझल्ट लागले आतापर्यंतच्या। एवढी तुम्हाला रनिंग हवी, उंच उडी मारायला हवी आहे का? एवढी ज्याला कमी असेल ना तिथे गेला तरी चालेल, कळलं? हवी असेल तर मारा। हे इथं धावायला आहेत उभे आणि धावत जाणार आहेत। उंच उडी तिथं आहे, त्यामुळे गुरुजी त्यांना विचारत एवढ्या लांब धावायची गरज आहे का? एवढ्या उंचीसाठी तुम्ही जवळनं जाऊन पण मारू शकता। त्याला पहिला खेळाडू येतोय। पहिला प्रयत्न अपयशी आहे, हरकत नाही। ही यशाची पहिली पायरी आहे, त्याला परत एक संधी मिळणार आहे। दुसरा खेळाडू येतोय आपला श्रेयस शिंदे पाडीतला। नाही, असं का करतायत? अरे चप्पल घालून कुणी काढली होती? त्याच्या पाठीमागे पुढचा खेळाडू येतो धावत। स्पर्धेचा निकाल आहे। वा, उंच मस्त उडी मारलेली आहे। सगळ्यांनी टाळ्या वाजवून खेळाडूचं स्वागत केलेलं आहे। नाही, हा एकाच शिंदे उंच उडीत भाग नाही घेतलास का रे? पंच सर आहेत उभे। वा, फोडून घे कोकण